किंजल आली तू? कुठे होती? हा, वेअर यू? मी कधीपासून फोन ट्राय करतोय, फोन कशाला बंद ठेवायचा? हा, आणि तू क्लासला का नाही आली? तू सांगितलं होतं ना काहीतरी इम्पॉर्टंट शिकवणार आहे. अरे हाँ हाँ हाँ, મને श्वास तो लेवा दे. किती प्रश्न विचारते. वो पिक्चर जोवा गई थी, बाहुबली. पिक्चरला एकटी गेली का? जिग्नेश साथे. जिग्नेश सोबत? कशाला? कशाला म्हणजे? तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम तसा नाहीये, पण मला सांगितलं असतं तर मी पण आलो असतो ना. कशाला? उगाच आमच्यामध्ये लुडबुड. लुडबुड? आता माझी लुडबुड वाटते तुला? मग काय? अरे मला माझी काय पर्सनल लाईफ छे के नाही, आणि हूँ जिथे जाईल तिथे तू यायला तू काय माझ्या बॉडीगार्ड आहे काय? आणि अशा तू तू कोण छे रे? कोण छे तू? कोण आहे तू माझ्या? मित्रज ने मित्रज रा. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. किंजल, आशू गधेडा वांद्रा, तुला कितीदा सांगितलं माझ्या पाछळ पाछळ फिरू नको. अरे माझं लगीन होणार आहे जिग्नेश साथे. हे काय काय बोलते? नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत किंजल, असं नाही होऊ शकत. माझ्या फिलिंग्स रेडी आहेत तुझ्यासाठी. हा, ते प्रपोजल स्पीच सुद्धा रेडी आहे, फक्त थोडासा रंदा मारायचा बाकी. मग मी विचारणार होतो तुला. हा किंजल, अगं जिग्नेश काल परवाचा पोरगा आहे. मी जन्मापासून तुझ्या क्लासला येतो ना. हा, असं असं का वागते माझ्याशी? असं का वागते? हा, काय झालं सांग ना. काय काय वाईट आहे माझं? सांग ना. काय काय झालं सांग ना. हा, सांग ना किंजल, सांग ना. सांग ना किंजल, काय प्रॉब्लेम आहे सांग ना. मला ते तरी सांग, काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. हा, मग मी नाही त्रास देणार तुला. सांग ना किंजल. किंजल सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे. अशोक, काय भूत दिसलं का? काय झालं? असं का करतोयस? हा, काय झालं? तू ब्रश करणार आहेस म्हणजे तू नॉर्मल नाहीयेस. काहीतरी बिनसलंय तुझं. काय झालं आशू? तुझ्या ब्रश करण्याच्या स्टाईलवरनं असं वाटतंय की काहीतरी बिनसलंय. तुझे खरा खरा ब्रश फिरवतोस ना, त्यावरनं असं वाटतं की तुझी वाट लागली. तुझ्या प्रकारे चूळ भरतोस ना, त्यावरनं असं वाटतं की तू उद्ध्वस्त झालायस. काय झालंय? काही झालं नाही. सांग ना, काय झालंय आशू? काही झालेलं नाहीये. तू माझ्यापासून लपवणार आहेस? काही झालं नाही. काय झालंय सांग, ताबडतोब सांग, काय झालंय? का वापरलास माझा टूथब्रश? तुला सांगितलेलं कधीच कळत नाही का? डोक्यात नाही शिरत का? काय सारख्या माझ्या वस्तू वापरत असतोस? कधी लिपस्टिक, कधी दाढीत जास्त केस भरायला काजळ. काय चाललंय? मिनल, एक वेळ ते सगळं ठीक आहे, पण ब्रश? तिच्याकडे नको बघू डोळे वटारून. माझ्याशी बोल. सांग ना मला, या अख्ख्या घरात तुझी हक्काची एकतरी वस्तू आहे का? संपूर्ण दिवसभरात तुझी एकतरी वस्तू वापरतोस का? सारख्या आमच्या वस्तू का वापरतोस? लास्ट टाइम सांगते मी तुला, यापुढे माझ्याकडे बघ, यापुढे माझ्या एका जरी वस्तूला हात लावला तरी तंगड तोडीन तुझं. बोला मला, बोला मला. हा, बोला. हा, आणि मी काही वापरणार नाही. माझ्या हक्काचं काहीच नाही. बरोबर आहे. हा, त्या जिग्नेशला सगळं द्या तुम्ही. हा, जिग्नेशला सगळ्या वस्तू वापरायला द्या. तो अमेरिकेला जातो ना, आणि मग तो आता शिकून आलाय, त्यामुळे त्याला सगळं द्या. हा, पण आम्हाला काही देऊ नका. आमचा काय हक्क आहे? जगण्याचा सुद्धा हक्क नाहीये. जिग्नेशला द्या सगळं. माझी ट्रंक, माझी बॅग सगळं त्याला द्या. कळलं ना? माझी जागा सुद्धा देऊन टाका या घरातली. वाचलंच काय? स्वतःचे हक्काचे घर दुसऱ्याकडे गेल्यामुळे त्याने हे कृत्य केले असं त्याचं म्हणणं आहे. अरे पण मुळात तू ठरवलंस कसं? हा, हे तुझं घर आहे. लिगली कधी काही गोष्टी घडल्या नाहीत, तुझ्याकडे काही पुरावा नाही, तू स्वतःच ठरवलंस हे घर माझं आहे. वेडेच असतात बाबा लोक. तुझे पोहे ते बघ, माझ्या हक्काच्या टेबलवर ठेव. मिनल, हे मिनल, तुझ्या कॉफीत शुगर फ्री घालायचंय का साखर घालू? आशू, आशू, तुझ्याच आहेत पोहे.
ठेवली. द्या सगळं दुसऱ्यांना द्या. हा मला काही देऊ नका. मला फक्त हे म्हणा, ते ठेव, ते ठेव, ठेव, घेऊ नको ते. हा कारण माझं काहीच नाहीये, सगळं दुसऱ्यांचं आहे. द्या दुसऱ्यांना, माझ्या नशिबात काहीच नाहीये. तू एवढा का चिडतोयस? एकच प्लेट उरली होती नाश्त्याची आणि सुजाने खाल्लं नव्हतं म्हणून दिले त्याला पोहे. तुझ्यासाठी करू का वेगळे? कशाला कशाला तुला कष्ट कशाला? तुम्हाला कष्ट कशाला? कष्ट मी करायचे. हा तुम्ही फक्त फोन करायचा, मेसेज करायचा, मी येणार तिकडे आणि काम करून देणार तुमची. पण फायदे कुणाला? दुसऱ्यांना. ते बाहेरून येणार आणि फायदे घेऊन जाणार. कारण का? कारण ते शिकलेले, ते हुशार, आम्ही अडाणी. आम्हाला कुठे असतात भावना, कुठे असतं मन? अरे अशू, मी कधी असं केलंय का? नेहमी नेहमी असं वागतात सगळे. नेहमी तोंडावर फक्त कौतुक आणि प्रेम माया सगळं दुसऱ्यांवर. माझं चुकलं. उगाच नातं जोडायला गेलो. अशू, काय झालंय? काही झालेलं नाही स्कॉलर. तू वाचते. हे हक्क आणि घर आणि काय इथे आम्हाला राहायला जागा नाही आणि बाहेरचे येऊन बळकवतात घर. काय झालंय? काही झालेलं नाहीये स्कॉलर. शो अरे एरवी आम्ही दुःखी झालो, आम्ही प्रॉब्लेम मध्ये असलो की आम्हाला आनंदी वाटावं, बरं वाटावं म्हणून यू आर द माइन म्हणतोस ना. आता तू जास असं रडायला लागल्यावर आम्ही काय करायचं? स्कॉलर, हं. किंजल नॉट द माइन. ती लग्न करणार आहे. कोणाशी? ती चिल्ड्रन असताना ना तिचा एक फ्रेंड होता जिग्नेश. तो इतकी वर्ष अमेरिकेला होता. आता आज तो परत येणार आहे. किंजल नेहमी म्हणते तिचं खूप प्रेम आहे त्याच्यावर. ती त्याच्यासाठी थांबली होती. आता ती त्याला प्रपोज करणार, मग दोघं लग्न करणार. म्हणजे अजून प्रपोज करणार आहे ना ती त्याला? खरं सांगू का, एकूण परिस्थिती बघता तो तिला नाहीच म्हणेल असं मला वाटतंय. काय बोलतो स्कॉलर तू? माझ्या किंजलला कोण नाही बोलेल. शी इज बेस्ट. काय बेस्ट? किंजल बेस्ट? स्कॉलर, तिला काही बोलायचं नाही. तिचं माझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तिच्यावर प्रेम आहे आणि नेहमी राहील. छान. मग तू तिच्यासाठी एवढी मैदानं जिंकलीस, पण शेवटी तिने तुझीच विकेट काढली. आणि एवढं होऊन सुद्धा शेवटी तू तिचा झेंडा घेऊनच आता मैदानात फेऱ्या मारणार. दुसरं काय करणार स्कॉलर? सांगतो, पण आधी रेशमाची माफी मागतोस. रागाच्या भरात तुझ्या ताईला काय काय बोललास तू, तिची काही चूक नसताना. यू शुड से सॉरी टू हर. मी ओरडायला नको होतं तुझ्यावर. प्लीज फॉरगॉट मी. फॉरगिव्ह मी. दॅट वन. हे बरं आहे. आधी ओरडायचं, मग सॉरी म्हणायचं. आपली ताई काय भोळीच आहे. नाही ग ताई, मी असं नाही ओरडलो तुझ्यावर मुद्दामून. ते मी सुद्धा टेन्शन मध्ये होतो आधीच. कसलं टेन्शन? तेच ना, नेहमीच ना. किंजल रागवली आहे, किंजल ओरडली आहे, किंजल चिडली आहे. हे बघ, यावेळेचा प्रश्न जरा गंभीर आहे. किंजलने तिच्या जिग्नेश नावाच्या मित्रासोबत लग्न करायचं ठरवलंय. काय? देवा जे ऍनल दिलेलं नाहीये ते जेनेलियाला दिलेलं असू दे बर का. काय काय
सद्बुद्धी. कारण जर जेनेलिया जिग्नेशला हो बोलली तर किंजल माझी होऊ शकते, पण जर जेनेलिया जिग्नेशला नाही बोलली तर किंजल जिग्नेशला प्रपोज करेल. आणि मग जर जिग्नेश किंजलला हो बोलला तर मग मी किंजलला प्रपोज कसं करू? आशू, जेनेलिया किंजलला हो बोलल्यावर तू जिग्नेशला का प्रपोज करणार? तुझं डोकं फिरलंय का? मी कशाला जिग्नेशला प्रपोज करू? तेच बोलले मी. तू कशाला जिग्नेशला प्रपोज करणार? तू तर किंजलला प्रपोज करणार ना. पण आशू, तू किंजलला प्रपोज केल्यावर जेनेलिया जिग्नेशला का हो बोलणार? तसं नाहीये ते. जर जेनेलिया जिग्नेशला हो बोलली तर मी किंजलला प्रपोज करणार. पण मग जिग्नेश कोणाला प्रपोज करणार? जिग्नेशने ऑलरेडी प्रपोज केलंय. कुणाला? जेनेलियाला. अरे पण तू पण कर ना मग किंजलला प्रपोज. हो, पण जेनेलिया हो बोलली पाहिजे ना. आशू, जेनेलिया तुला का हो बोलणार? तुझं आणि तिचं काय कनेक्शन आहे? काहीच नाही. अरे पण तू का तिला प्रपोज केलंस? मी कुठे तिला प्रपोज केलंय? अरे तूच बोलला ना जेनेलियाला प्रपोज केलं म्हणून. आणि तू तो नाही 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 आहे ना. आहे नाही. माझं ब्लड प्रेशर अजिबात वाढवू नको तू. ऑलरेडी किंजल काय करत असेल, तिला काय वाटत असेल या विचारामुळे माझं ब्लड प्रेशर वाढलंय. जर तू ते वाढवलं ना तर आभाळाला टेकेल ते. जा तू इथून जा. जा. पाणी उडू. हाय. हे शुभारंभ हो शुभारंभ, मंगल बेला आई, सपनों की दहलीज पे दिल की बाज है शहनाई, शहनाई शहनाई ओ शहनाई. काय झालंय? ए रेश्मा, झोपू दे ना. सकाळ सकाळी कशाला चालू करतेस तुझी टेप? संध्याकाळी रड यार, आता नको. मी नाहीये. आशू, अरे किंजल आली आहे. किंजल, व्हॉट? किंजल, 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 व्हॉट हॅप? व्हॉट हॅप? व्हॉट? ताई उठ ना यार, उठ ना. किंजल, किंजल, किंजल. काय 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 झालंय? काय झालंय किंजल? तुला कोणी बोललं का? हा, तो जिग्नेश बोलला का तुला? काय बोलले तो आशू? जिग्नेशला फोन केले, आता फोन नाही उचलले. मी त्याला मेसेज केले, मेसेजचा रिप्लाय नाही दिला. मी काय करू? तो तुझ्या जेनेलियाला येस बोलला नसेल ना. माझं काय करू मी? आता शोधायचं. किंजल, 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 नॉट क्राय. आय हिअर. Don't cry. You are there. जिग्नेश तिला यस बोलला की नाही बोलला? काहीच बोलला नाही अजून. मग का रडते ती? तर तिचा पेशन्स संपला, तुला कळत नाहीये का? हो का? मी हेल्प करते. काहीतरी खायला करू तुझ्यासाठी. किंजल, किंजल, नॉट काय. सी युअर, आय एम देअर. तुला सांगतो सुजय, या अमेरिकन मुली असतात ना, या इंडियन मुलांनी प्रपोज केल्यावर लगेच हो म्हणतात. का नाही म्हणतील ना? हा ना, नाही का म्हणतील? तिकडे कमी आहे ना भोळ्या बाबड्या मुलांची. होच म्हणणार त्या.
जोक 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 काय म्हणजे परदेसी जाना नहीं जिगू मुझे छोड़ के आशू आशू माझं जिगू ओगी 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 परदेसी माझं जिगू आय एम देर अरे अशू, तुझ्या या खांदा देण्यापायी माझ्या कामाचा वांदा होतोय. तुझा हा आधार कार्यक्रम दुसऱ्या खोलीत नाही का करू शकत तुम्ही? स्कॉलर इथं कोणाचं तरी हार्टब्रेक होतंय, कोणाचं कळत नाहीये आणि तुला कामाचं पडलंय रे. काय ना, या कामाचे पैसे मिळतात मला. उद्या ऑफिसात नाही हे तर नाही ना सांगू शकत. माझ्या एका मित्राची मैत्रीण येऊन त्याच्या खांद्यावर रडत होती. स्कॉलर, मी तुला एकच सांगतो, तिला आधाराची गरज आहे, मी तो देणार. मीच दुसरीकडे जातो. किंजल वगाड, या किंजलच्या रडण्याने ऊत आला यार. त्यात तू सुजा आहे ना, आपल्या खोलीत येऊन बसलाय काम करायला आणि वर काम करतच नाहीये. मला सांगतोय आशू किती मूर्ख आहे, आशू किती बावळट आहे. आणि डोकं फिरलं यार. मी एक काम करते, मी नागावकरकडे जाते आणि त्याला सांगते किंजलला सेल्स गर्ल आहे, तू तिला हकलून देईल, कायमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. सांगतो अगं, एवढं काय टेन्शन मध्ये आहे बिचारी. मी ना आज ढोकळे केले तिच्यासाठी, बघ खाऊन कसं बरं वाटेल. तू बावळटच का ग जराशी? ढेकळे काय केलेत? मूर्ख. तू ना यार इतकी मूर्ख आहेस ना, उद्या यमराज जरी आला ना खाली तरी त्यालाही म्हणशील थकून आला असशील, जरा पिठलं भात खाऊन जातस का, बरे भेटेल. ऐक ना, बाम दे ना. या इथं त्या किंजलच्या रडण्यामुळे ज्या माणसाला डोकंच नाहीये त्याचं पण डोकं दुखायला लागलं आणि तुम्ही करताय पाहुणचार. माझं डोकं नाही दुखत आहे, आशूसाठी पाहिजे बाम. त्याचा खांदा दुखत असेल ना, ती किंजल किती वेळची अशी बसली त्या खांद्यावर. किंजलला काय आशूचा खांदा सार्वजनिक थांबा वाटला का? नाही यार, काहीतरी करावंच लागेल. केलेत ना ढोकळे. तुला माहिती आशू, मी आटली वेट केली जिग्नेशची. वाटले तो येईल आणि माझी लाईफ चेंज करेल. आमचंच नशीब फुटकं. मी काय काय स्वप्न बघितली माहितीये तुला. जिग्नेशचं माझ्याशी लग्न होईल, आमची दोन छोटी छोटी गोरी गोरी गोलू मोलू बच्चू होतील. एकाचे नाव रोशेश, बिजू जयेश. आणि मग मी त्यांना ना रोज स्कूलला पण नेईन. कशाला? तू कशाला कष्ट घेतेस? आशू मामा आहे ना, आशू मामा जाईल. जाशील ना रे आशू? आणि मग माझ्या जिगुडी जिग्नेश घरी आले ने की मी त्याच्यासाठी गरम गरम फुलके बनवेन आणि माझ्या रोशेश आणि जयेशची इंग्लिशची स्टडी पण घेईन. नको ग, आशू मामाला खूप छान स्वयंपाक करता येतो. पण आता माझ्या स्वप्नांची डोर त्या जेनेलियाच्या हातात आहे. ती जर त्याला नो म्हणले ने तरच मला माझं लव परत मिळेल. ते पॉसिबल नाही ना. तूच बोलली जिग्नेश बेस्ट आहे, त्याला कोणी नाही नाही म्हणू शकत. चल मी पण येतो तुझ्या बरोबर. कशाला अरे, कामं असतील ना तुला. मग एवढ्या रात्री तुला एकट्याला पाठवू रिक्षानी? येतो मी, चल. चल लवकर राकेश राख्यावर करा, या घरी आणि आपण झोपूयात. मला झोप आली. जा. तुला काही लागलं ना ताई तर फोन करा, मी जागाच आहे. काय बोललं? नंबर माहिती ना, 8. जा तू जा, आम्ही येणारच. आमचं प्रेम आहे ना तुझ्यावर, जीव आहे, आम्ही येणार. पण त्याला काहीतरी झालंय ना याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही.
तो आणि ती निशा काहीतरी गेम खेळत असणार नक्की. हॅलो, हो निघाले निघते. अरे कैवल्य चल ना, किती वेळ लावतोय? येतो म्हणून हो माती निघालेच खाली आहे, आले हा, हा. हो पोचते मी माती पोचते. खाली येतो म्हणून. काय? हो नाही पोचते मी पोचते. काय? ऍडमिट करावं लागणार. अरे बापरे, जा जा निघा लवकर. कैवल्य, गाडीत पेट्रोल आहे ना? हवा चेक केलीस ना? पैसे ठेवलेत का बरोबर? बस, चल तू चल. अपेंडिक्स वगैरे नाहीये ना? हे काय होतं, ते आतमध्ये फुटलं ना तर खेळ खलास. नो नो माय गॉड. टाकीचे सोड ऑन. बघ, मला 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 सहन होत नाहीये ती. मी काय वाईट केलं? मी कोणती चूक केली? मला काय एवढा त्रास होतो या सगळ्याचा? मला नाही सहन होत. उलट्या होतात म्हणजे काही खाल्लं असेल ना? वही तो एक्चुअली सुबह ब्रेकफास्ट में ना वो परसों का पिज्जा था वो खाया, फिर ऑफिस में पाव भाजी, फिर चिकन हांडी और फिर आलू पराठा विद चीज. ए, खोटं बोलू नको उगाच. मी चीज नाही, फक्त आलू पराठाच मागितला होता मी. राकेश तुम झूठ मत बोलो, ठीक है? तुमने चीज खाया है. अगं मी आलू पराठाच मागितला होता. आता पदरचं चीज त्याने टाकलं, त्याला मी काय करू? पर खाया तो तुम ही ने ना. कितना बोलती रहती हो, इतना मत खाओ, पर कंट्रोल ही नहीं है तुम्हें अपने मुंह पे. और मेरी बात तो सुननी ही नहीं है ना तुम्हें. और ऊपर से सोचो उसके ऊपर शाम में चाइनीज खा लिया. दुर्लक्ष करू नको राकेश. नाही, हे काहीतरी सिरियस असू शकतं. म्हणजे गॅस्ट्रायटिस, लिव्हर सिरोसिस, हर्निया. आणि कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला असं वाटतं की गॅसेस झालेत, पण ऍक्च्युअली हार्ट अटॅक असू शकतो. तुझा डाव हात दुखतोय का? हा, चेक कीजिए एक बार. उसका ये हाथ दुख रहा है, चेक कीजिए. डाव. राकेश, नो become, राकेश, आय डोंट वॉन्ट टू डाय. राकेश. प्लीज मला ऍडमिट कर. प्लीज मला ऍडमिट कर. मला मारायचं नाहीये. मला सहन होत नाही. प्लीज मी मरून जाईल प्लीज. अरे नाही सहन होते यार. कुठे काय गंमत सुचते? मुझे एक बात बताओ रेशमा, बेबी ने क्या क्या खाया है? चिकन हंडी, आलू पराठा विद चीज, पाव भाजी, परसों का पिज्जा और चाइनीज. इससे क्या होगा? क्या होगा बेबी? तू हम दिल दे चुके सनम पाहिला आहेस का? हवा का झोका. एक काम कर, गॅसेस झालेत त्याला, 2 बुक्क्या मार पोटात आणि मग चल. मी देऊ का 2? मला किती जरी आवडत नसला ना, किती वाईट वाटत असला ना, तरी असा आजारी पडायला नको होता तो. हो ग बाई, तुला कोण कुठं काय म्हणतंय? म्हणजे काय, रेशमाला असंच वाटतं की मीच व्यामते, पण बिचाऱ्याने मला सेफली पोहोचवलं होतं घरी, किती नीच असला तरी सुद्धा. आणि रेवा आली होती तेव्हा निशाने केवढी हेल्प केली आपल्याला. तुला बरं रे निशाचा पुळका. नाही, पण राकेश तेव्हा नाही बोलला असता तर तो एवढा बॅडमॅन नव्हता. आणि ते रेस्टॉरंट मध्ये माझं कार्ड चाललं नव्हतं तेव्हाही निशाने मदत केलीच होती की. आणि रेशमाच्या बाबांना फोन करायला यायचा तो राकेश. कधी कधी गुलाबजाम वगैरे खायचा, पण यायचा. तू रेल नको ना ग. आणि सगळे असं काय बोलतायत, होता नव्हता भूतकाळात. 1 मिनिट, हे बघा, तो गेलेला नाहीये, कळलं ना? पण आजारी आहे ना बिचारा. मग फोन दे. कैवल्याचाच असणार. घ्या. गॅसेस आणि ऍसिडिटी, सिरियस काहीच नाहीये. मला वाटलंच होतं एक नंबरचा खोटारडा माणूस आहे, इतका नीच माणूस आहे ना. का सारखा रेशमाचा छळ करतो असा? त्याला विचार नाही करतायत का रेशमाला किती त्रास होत असेल? आपण थांबलोय त्याच्यासाठी. रंग बदलू गिरगिट चामारी. काय समजतो काय स्वतःला? लोंबडी साला. मी म्हटलं होतं ना, ही नक्की प्राण्यांवरचं पुस्तक वाचते कुठलं तरी. सॉरी सॉरी सॉरी. काय आहे पण? का म्हणजे रेशमाने का सहन करायचं? प्रत्येक वेळेला कसा मूर्खात काढतो तो तिला. मीनल यार, मला काय वाटतं माहितीये का, आपण एकमेकांच्या डिसिजन्सना रिस्पेक्ट द्यायला हवा. आत्ता आपण इथे बसून म्हणतोय की तिने जायला नको होतं, त्यामुळे तिला त्रास होईल. अरे पण काय माहिती, कदाचित ती गेली नसती तर तिला त्रास झाला असता.
किंबहुना गेली नसती तर त्रास झालाच असता. आमच्या गावाकडे ना माझा एक मित्र आहे पम्या. त्याची आई त्याला नेहमी सांगायची पावसाळ्यात तू घराबाहेर जाऊ नको. काय आमच्या इथे खूप पाणी साठायचं ना पावसाळ्यात, त्यामुळे कळायचं नाही रस्ता कुठला आणि खड्डा कुठला. पण हा ऐकायचंच नाही. एकदा असंच गेला उंडाऱ्याला बाहेर बोंबलत आणि पडलं ना खड्ड्यात. 7 फूट खोल खड्डा होता. उजवा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर डायरेक्ट. त्याचे वडील नेहमी म्हणायचे आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. अरे हो, पण हिला एकदा दिसलेला स्वर्ग पुरेसा नाहीये. सारखा सारखा काय स्वर्गात जाते बघायला. तू रेलू नको ना ग. तुझा थँक्स रेश्मा, थोडं बरं वाटतंय आता. मी जिरं धण्याचं पाणी गरम करत ठेवलंय, ते उद्या दे त्यांना दिवसभर. हे घ्या ओवा. अगं हं? लेप नाहीये तो. ओवा चावून खा आणि त्यावर गरम पाणी प्या. येईल बरं, आता निघायचं का आपण? हो निघूया. ते जिरा धण्याचं पाणी विसरू नकोस. हो, आता बरं वाटेल तुम्हाला. तू काय मागच्या जन्मी डॉक्टर होतीस का? एवढं सगळं कसं माहिती तुला? अरे घरगुती उपाय थे माहित असतात जनरली. नहीं, बट ऑनेस्टली स्पीकिंग रेशमा, मुझे तो ये बिल्कुल नहीं पता था. मैं इतना डर गई थी. काय आहे ना, मी छोट्या शहरात नाही ना. छोट्या शहरात सगळ्यांना माहित असतं, सांगावं लागत नाही. निघतो आम्ही. थैंक यू. रेश्मा, वन्स अगेन थँक्स. ओवा मी आणले घरी जाऊन. हो, तुम्हालाही थँक्स. रेशमा, आई रियली वॉन्ट टू थैंक यू रेशमा. मतलब पता है मैंने कितने सारे फ्रेंड्स को फोन किया, कोई अवेलेबल नहीं था, कोई अपने कामों में बिजी था, आउट ऑफ टाउन, या किसी और ने कोई और एक्सक्यूज दे दिया. रेशमा, सिर्फ तुम ही एक हो जो आई हो आज एट दिस आवर. और हम दोनों के बीच ये ऐसा टेंशन होते हुए भी. रेशमा, सिर्फ तुम ही एक हो जो आई हो आज एट दिस आवर. और हम दोनों के बीच ये ऐसा टेंशन होते हुए भी. पता है, आज मुझे ऐसा लगा है कि अगर हम दोनों के बीच में ये ऐसी वियर्ड सिचुएशन नहीं होती ना रेशमा, तो शायद हम बहुत अच्छे फ्रेंड्स होते. आपण खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकलो असतो. और आज तो मैं इतना डर गई थी. यू जस्ट सेव्ड इट. थैंक यू सो मच यार. ठेव. पूर्ण एपिसोड पहा झी5